हॅलो हॅलो सगळ्यांना नमस्कार. हा व्हिडिओ जो मी आत्ता पोस्ट करते खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मी ना आत्ताच एका लाईव्ह कार्यक्रमावरून आले आणि कमाल असा एक स्टेज परफॉर्मन्स बघून मी आले आणि खूपच ओव्हरवेल्मिंग असा परफॉर्मन्स होता आणि खूप टाळ्या वाजवल्यात, मी खूप एन्जॉय केलं. परफॉर्म करणाऱ्यांचं खूप कौतुक करून मी बाहेर पडले आणि सडनली आय जस्ट फेल्ट हॉलो अँड आय रिअलाइज की हे असं लाईव्ह परफॉर्मन्सचं थ्रिल मी अनेक वर्षात अनुभवलं नाही आहे. म्हणजे मी शेवटचं नाटक केलं होतं 1999 लग्नाची बेडी. त्यानंतर समहाव मे बी मी बॅक टू बॅक डेली सोप्स करते म्हणूनही असेल की कुणी मला कधी नाटक ऑफर केलं नाही आहे किंवा तो योगच आला नाही आहे. अँड आय जस्ट रिअलाइज की मला हे हवं आहे, मला लाईव्ह परफॉर्म करायचं आहे, मला ऑडियन्सची लाईव्ह रिॲक्शन अनुभवायची आहे, मला नाटकात काम करायचं आहे, मराठी नाटकात काम करायचं आहे. आणि कुणाला सांगू असं झालं आणि देन आय रिअलाइज की लेट मी पुट इट आउट इन द युनिवर्स. मी मॅनिफेस्टेशनमध्ये बिलीव्ह करते आणि मला असं वाटलं की सोशल मीडिया इज द राईट प्लेस जिथे मी माझी इच्छा बोलून दाखवली तर दोन गोष्टी आहेत. एकतर मायबाप रसिक प्रेक्षक जे हा व्हिडिओ बघतील आणि ते डेफिनेटली माझ्यासाठी प्रार्थना करतील, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ कदाचित नाट्यनिर्माता, कोणी दिग्दर्शक, नाटकाचा दिग्दर्शक किंवा नाटकाचा रायटर किंवा फेलो ॲक्टर्स ज्यांना असं वाटेल की अरे हिला रेकमेंड करायला हवं किंवा हिला या नाटकात कास्ट करायला हवं. तो येस, मला मनापासून नाटकात काम करायचं आहे आणि प्लीज हा व्हिडिओ तुम्ही सिरियसली घ्या. मी एका चांगल्या संहितेची, चांगल्या नाटकाची वाट बघते आहे. मला नाटकात काम करायचं आहे. डोंट इग्नोर दिस व्हिडिओ प्लीज. आय लव्ह यू ऑल. आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल व्हायरल मराठीला सबस्क्राईब नक्की करा.